नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची. आणि आज काय विशेषमध्ये नेमकं काय मोठं आणि महत्त्वाचं आज दिवसभरात घडणार आहे ते सर्व काही आपण जाणून घेणार आहोत. पहिली बातमी राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटासंदर्भातली आहे. संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये अमित शहा आणि मोदींसंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. काय आहे या पुस्तकात ते आपण आज काय विशेषमध्ये बघणार आहोत. दुसरी बातमी भारत आणि पाकिस्तान युद्धासंदर्भातली आहे. ऑपरेशन सिंधूरने पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आणलाय. पाकचे पंतप्रधान शांततेसंदर्भात काय म्हणाले तेही आपण पाहणार आहोत. तिसरी बातमी पावसासंदर्भात आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. आज कुठे पावसाचा अलर्ट आहे आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. तर या तीनही महत्त्वाच्या घडामोडी आपण आज काय विशेषच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि या घडीची सर्वात मोठी बातमी सुरुवातीला संजय राऊत यांचं पुस्तक साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये खळबळजनक दावा बाळासाहेबांनी अमित शहा यांच्यावर उपकार केले. दंगल प्रकरणी शहा संकटात होते. बाळासाहेबांनी वाचवलं. शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाकुणाला फोन केला. या नरकातला स्वर्ग पुस्तकात राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय. मुलगा जयसह शहांनी मातोश्री गाठली होती. बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली हा सवालही या दरम्यान या पुस्तकाच्या माध्यमातून आता उपस्थित करण्यात आलेला आहे. एकंदरीत संजय राऊत यांनी आता अमित शहा यांच्या संदर्भातले गौप्यस्फोट या पुस्तकामध्ये केलेले आहे. त्यामुळे निश्चितच राज्याच्या राजकारणासह देशाच्याही राजकारणामध्ये या पुस्तकानं एकच खळबळ उडवून दिलेली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. बातमी ही अतिशय मोठी आहे. संजय राऊत यांचं हे पुस्तक आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अपडेट या संदर्भातली जाणून घेतोय. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं. गोध्रा हत्याकांड दरम्यान सीबीआयसह अनेक संस्थांकडून या प्रकरणी चौकशी झाली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्षही सुरू होता. याच दरम्यान तत्कालीन माजी गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्यासह गुजरातच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती असंही ते म्हणत आहे. मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाही असं शरद पवार यांचं मत होतं. शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावरती सर्व मंत्र्यांनी मूकसंमती सुद्धा दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले हा सवाल या दरम्यान संजय राऊत यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आता उपस्थित केलेला आहे. अमित शहा एका हत्या प्रकरणामध्ये आरोपी होते. शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचाही विरोध होता. पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी मात्र उपस्थित होते. पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली. शहांना एका प्रकरणामध्ये जामीनही मिळाला असं या दरम्यान संजय राऊत हे म्हणताना दिसत आहे. हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्रासोबत कसे वागले हा सवाल देखील त्यांनी या दरम्यान उपस्थित केला असल्याचं आपण पाहतोय. आज मोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेस होता, परंतु ठाकरे शिवसेना मोदींच्या बाजूने उभी राहिलेली होती. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीनं फोडली असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल. या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता. त्यांनी मला अटक केली. तर संजय राऊतांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले हे सर्व गौप्यस्फोट आपण बघितले. आता या संदर्भात भाजपकडून काही प्रतिक्रिया येते का हेही बघावं लागेल. भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे. बघा, बातमी मोठी आहे. ऑपरेशन सिंधूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर संरक्षण अर्थसंकल्पामध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते ही माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्र आणि दारुगोळा, तंत्रज्ञान खरेदी यासाठी खर्च करायचे असं देखील कळतंय. निश्चितच ही बातमी मोठी म्हणावी लागणार आहे. संरक्षण बजेट वाढणार आहे आणि त्यामुळे आता भारत निश्चितच बलशाली होणार आहे. तर पाकिस्तानला ज्या अवॉक्स विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या
ब्रह्मोस मिसाईलने अलीकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पाडलंय. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान अवॉक्स विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे. अवॉक्स हे एक पाळत ठेवणारं विमान आहे, ज्याला स्काय आय असं देखील म्हटलं जात असतं. मात्र तेच आता ब्रह्मोसनं पाडलंय. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या या ब्रह्मोसची ताकद दिसली आहे. ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई. उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए. सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस, ये मुझे नहीं पता. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा. और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा, जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. भारत आणि पाकिस्तानमधल्या संघर्षात अनेकदा अणुयुद्धाच्या धमक्या पाकिस्तानकडून दिल्या जात असतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि पाकिस्तानसारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का हा सवाल उपस्थित केला. पाकिस्तानकडून अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार काढून घेण्याची वेळ आली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं. मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए. मैं ये कहना चाहूंगा और साफ तौर पर कहना चाहूंगा. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता गुडघ्यावर टेकलाय. बघा, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता शांततेची आठवण करून दिली आहे. भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे हे विधान त्यांनी केलं असल्याचंही आपल्याला बघायला मिळत आहे. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीच चर्चा होणार नाही असं भारतानं ठणकावलंय. शहबाज शरीफ यांना आता शांततेची आठवण झालेली आहे. हा तोच पाकिस्तान जो वारंवार पोकळ धमक्या भारताला देत होता, तो आता चर्चेची भाषा करतोय. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे हा दावा आता केला जातोय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी आता संसदेत हा दावा केला. इशाक दार यांच्या या दाव्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष पुन्हा सुरू होणार आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. 18 मे नंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा लष्करी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का हा देखील सवाल सध्या उपस्थित केला जातोय. जो सीज फायर कर टेक्निकली बिटवीन द टू वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस. हल तो सारा मसाइल वहाँ होंगे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी आता पाश्चात्य देशांवरती गंभीर असा आरोप केला. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करताय असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं म्हणणं आहे. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही त्यांनी म्हटलं. पाश्चात्य देश आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतोय असं देखील त्यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्याच्यात पाश्चात्य देशांचा हात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बघा त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांच्या विरोधात उभे करताय असं ते म्हणताय. पाश्चात्य देश भारताचा वापर हा चीन विरुद्ध करू इच्छितात. पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरती मध्यस्थी फेटाळल्यानं संतापलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी भूमिका घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं आणि ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्याच अंगलट कसा येऊ शकतो यावरचा हा खास रिपोर्ट. In the world, it's very hard to sell into India.
Now you got to build us. We're not interested in you building in India. ऐकलत, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ॲपलनं भारतात कंपनी सुरू करू नये असं आवाहनच डोनाल्ड ट्रम्पनं ॲपलचे CEO टिम कुक यांना केलंय. खरं तर ॲपल कंपनीच्या आयफोन, आयपॅड आणि मॅकचं उत्पादन हे प्रामुख्यानं चीन, भारत आणि व्हिएतनाममध्ये होतं. त्यात चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेत. त्यामुळेच ॲपल कंपनीनं भारतात आयफोन निर्मितीचे कारखाने उभे करण्याचं ठरवलं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतात कारखाने उभे करू नका असं आवाहन केलंय. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेचा अमेरिकेला कसा फटका बसू शकतो पाहूयात. चीन अमेरिका संबंध ताणले गेल्यानं भारत हाच उत्पादनासाठी उत्तम पर्याय. 100 पैकी 20 आयफोनचं भारतात उत्पादन. भारतातून 1.5 लाख कोटींच्या ॲपल उत्पादनांची निर्यात. भारतात 1,20,00,000 ॲपलचे ग्राहक. भारतीय बाजारातून अमेरिकेचा $42.2 अब्ज व्यवसाय. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांची इच्छा भारतानं फेटाळून लावल्यानंच डोनाल्ड ट्रम्प ॲपल कंपनीच्या माध्यमातून उट्टे काढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ट्रम्प यांना उघडं पाडण्यासाठी भारतानं आता टॅरिफ संदर्भात कडक धोरण आखण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इट्स अ व्हेरी सिरियस सजेशन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ US, आणि याला आपण लाईटली घेऊन चालणार नाही. कारण हा मेसेज फक्त ॲपल कंपनीसाठी नसून हा इतर कंपन्यांसाठी सुद्धा लागू पडतो आणि दुसऱ्या कंपन्या सुद्धा तितक्याच सिरियसली ह्या सजेशनकडे बघणार आहेत. USनी ही डिमांड केली आहे की तुम्ही टॅरिफ कमी करा. उद्या दुसऱ्या कंट्री पण अशाच आपल्याला मागू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी एक धोरण ठरवावं लागेल की आमच्या टॅरिफचं हे धोरण आहे. भारताचे अमेरिकेसोबत सामरिक संबंध चांगले नसले तरी व्यापारी संबंध मजबूत आहेत. मात्र ॲपल संदर्भात ट्रम्प यांच्या आगाऊपणामुळे भारत अमेरिका यांचे संबंध बिघडण्याची शक्यताच अधिक आहे. दुसरीकडे खुद्द न्यूयॉर्क टाइम्सनंच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळवण्याची घाई झाल्याचं दिसतंय अशी जाहीर टिप्पणी केली. त्यामुळेच लोकप्रियतेचे डोहाळे लागलेल्या ट्रम्प यांना आता ओबामांचाही रेकॉर्ड मोडायचा आहे आणि त्यामुळेच त्यांनी मध्यपूर्व शांत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मात्र टॅरिफवरून युटर्न घ्यावा लागलेल्या ट्रम्प यांची मध्यपूर्व आशियात डाळ शिजणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपण बघितलं ही खास रिपोर्ट आणि त्यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात झटपट 100 मध्ये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गुजरातच्या दौऱ्यावरती ते गेलेले आहेत आणि आज गुजरातमधील भुज एअरबेसला ते भेट देतील. ते सैनिकांसोबत संवादही साधणार आहे. भुज एअरबेस सुरक्षेचा राजनाथ सिंह हे आढावा घेणार असल्याचं कळतंय. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत केलेल्या विधानावरती आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केला. भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थी केली नाही पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं विधान ट्रम्प यांनी केलं. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी ट्रम्पवर निशाणा साधला. ट्रम्पना प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय आहे. जे काही घडतं ते केवळ माझ्यामुळे असा त्यांचा वावर असतो आणि आता भारत पाक युद्धबंदीचं श्रेयही घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला असं म्हणत त्यांनी ट्रम्पवरती निशाणा साधलाय. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतानं आणखी एक दणका दिला. भारतानं तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा थेट मंजुरी तात्काळ प्रभावानं रद्द केली. ही कंपनी मुंबई विमानतळावरील 70% ग्राउंड ऑपरेशन हाताळते. यात प्रवासी सेवा, लोड कंट्रोल, कार्गो आणि पोस्ट सेवा यांचा समावेश आहे. भारताची ताकद पाकिस्ताननं आता चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेने सुद्धा ती मान्य केली आहे. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसला लक्ष्य केलं. संघर्ष दरम्यान पाकिस्तानी लष्कर तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाला असं न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे.
मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, हा अंदाज हवामान खात्याचा आहे. मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये हा पाऊस पडणार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा जोर कायम असेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मानोरा शहरासह बेलुरा, विठोली परिसरामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीला आता गती मिळणार आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील बसस्थानकामध्ये थोडासा पाऊस पडताच पाणी साचलं. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आणि नियोजन क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज होता. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. बुलडाणा शहरात सुद्धा अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागांचं मात्र नुकसान होण्याची भीती आहे. मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यामध्ये काल पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. संपूर्ण रस्ते जलमय झाले असल्याचं देखील बघायला मिळालं. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. शेतीचं मोठं नुकसान या भागामध्ये झालं. चिंचगड गावातील भैरवनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण सोहळा पार पडणार आहे. 22 मे 2025 ते 24 मे 2025 पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी मिरवणूक, पालखी नृत्य, महिलांचं भजन कीर्तन असे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोकणातील एक जागृत देवस्थान म्हणून रत्नागिरीच्या चिंचगड गावातील भैरवनाथाचं मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात झाली. या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली. शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातली आहे. 4 पुनर्परीक्षा देऊनही लॉचे विद्यार्थी नापास झाले. त्यामुळे नागपूर विद्यापीठासमोर त्यांनी आंदोलन केलं. पेपर तपासण्यामध्ये आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेमध्ये बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आलेलं आहे. कोल्हापुरातील शिये इथे वारकरी संमेलन आणि वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. या शिबिराची सांगता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बालमनाला आकार आणि संस्कार देण्याचं काम पुढे सुरू ठेवा, ते कुठेही थांबणार नाही अशी ग्वाही शिंदेंनी दिली. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आशियातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने $2.9 अब्ज परदेशी कर्ज घेतलेले आहे. 55 बँकांच्या गटाकडून हे कर्ज घेतलं. मुकेश अंबानींनी 25,000 कोटींचं कर्ज घेतलं असल्याचं कळत आहे. भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज हे मानले जाते. या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मुख्य संपादक निलेश खरे सर जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय भारतातलं सर्वात मोठं परदेशी कर्ज हे याला म्हटलं जात आहे. काय कारण असू शकतं, या संदर्भात काय माहिती? मुख्यतः भारतामध्ये एका कंपनीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुळात कर्ज मिळतं तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर. रिलायन्स कंपनीचं क्रेडिट स्कोअर हा जागतिक पातळीवर अत्यंत चांगला असल्याचं द्योतक या कर्जाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो इतका चांगला आहे की भारत म्हणून सरकारकडून की सॉव्हर्जिन गॅरंटी असते प्रत्येक देशाची, या देशाच्या गॅरंटीचं जितकं क्रेडिट आहे त्यापेक्षा जास्त क्रेडिट हे रिलायन्स कंपनीचं आहे. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे 25,000 कोटी रुपयांचं कर्ज हे निश्चित झालेलं आहे रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी. मुख्यतः 25,000 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज काही नव्या कंपन्या लावणार आहे का, त्यातून नवीन उद्योग उभे राहणार आहेत का, ही प्रत्येकाला एक अपेक्षा असते किंवा त्या संदर्भातली उत्सुकता असते. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज नव्या कंपनींसाठी म्हणून
हे 25,000 कोटी रुपये कर्ज घेते असं नाही, तर या अगोदर घेतलेली जी वेगवेगळी कर्ज आहेत त्याची परतफेड आणि त्याची पुनर्रचना यासाठी म्हणून 25,000 कोटी रुपयांचं हे नवं कर्ज उचलण्यात आलेलं आहे. आणि यातून मुख्यतः ऑइल इंडस्ट्रीज मध्ये ज्या स्वरूपाच्या रिफायनरीज उभ्या केल्या गेल्या आणि त्यासाठी जे कर्ज घेतलं गेलं होतं त्याचा परतावा हा या कर्जाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि नवीन स्ट्रक्चरिंग लोनचं केलं जाईल जेणेकरून कमी व्याज दरानं हे कर्ज रिलायन्सला उपलब्ध होणार आहे. आणि यासाठी एकूण 55 बँका एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी मिळून 25,000 कोटी रुपयांचं कर्ज हे रिलायन्स इंडस्ट्रीला मंजूर केलेलं आहे. अर्थातच सर, नवीन प्रोजेक्टसाठी हे कर्ज नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीत आपण बघतोय 25,000 कोटींचं हे कर्ज आहे जे मुकेश अंबानी यांनी घेतलेलं आहे. तर या वर्षातलं भारतातलं सर्वात मोठं परदेशी कर्ज हे आहे. मुकेश अंबानी यांना तब्बल 25,000 कोटींचं कर्ज मंजूर झालेलं आहे. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर कोणते नवीन प्रोजेक्ट्स भारतामध्ये येतील त्यासाठी हे कर्ज घेतलेलं आहे, तर असं मुळातच नाहीये. आताच आपण मुख्य संपादक निलेश खरे यांच्यासोबत देखील बातचीत केली आणि त्यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. खरं तर जे या आधीचं कर्ज आहे ते फेडण्यासाठी हे नवीन कर्ज घेतलं असल्याची माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचते. मात्र हे कोणत्या कंपनीला दिलेलं सर्वात मोठं सिंडिकेटचं कर्ज आहे. मुकेश अंबानी यांना 25,000 कोटींचं कर्ज जे आहे ते आता मंजूर झालेलं आहे. 2025 मधील भारतातील सर्वात मोठं हे विदेशी कर्ज असणार आहे. हे कर्ज 55 बँकांच्या एका गटानं सिंडिकेटेड स्वरूपात दिलेलं आहे. अनेक बँकांनी मिळून रिलायन्स इंडस्ट्रीजला हे कर्ज दिलं. आशियातील कंपनीकडून मिळालेल्या मोठ्या सिंडिकेटेड लोन पैकीच हे एक असणार आहे.